start with the syllabus. We just overlook our syllabus. आपल्याला किती युनिट्स आहेत? 5 युनिट्स आहेत. फर्स्ट वन इज द सिंगल फेज AC series circuit. Okay, there are generally how many types of supply? There are 2 types of supply. First one is the AC supply and second one is the DC supply. AC supply again converted into the 2 types, that is single phase AC and 3 phase AC. ओके, सिलेबस काय आहे तो तर सांगणारच आहे. सायमल्टेनियसली जे बेसिक्स आहे ते पण सांगते मी. 2 टाईपचे सप्लाय असतात. एक असतो सिंगल फेज AC सप्लाय आणि सेकंड असतो तुमचा 3 फेज AC सप्लाय. एक असतो AC सप्लाय, सेकंड वन असतो DC सप्लाय. नॉर्मली जनरेशन ऑफ AC सप्लाय कुठे होतं? जे पॉवर प्लांट्स आहेत तिथे तुमचं जनरेशन ऑफ AC सप्लाय होतं. फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये कोणत्या टाईपचा पॉवर प्लांट आहेत? तर एक लहरा पॉवर स्टेशन आहेत. तिथे कोणत्या टाईपची इलेक्ट्रिसिटी जनरेट होते? स्टीम पॉवर प्लांट आहेत तो, तिथे थर्मल एनर्जीवरती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. वॉटरची स्टीम क्रिएट केली जाते, त्या स्टीमवरती टर्बाईन्स तुमचे काय होतात? रोटेट होतात अँड देन इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. दॅट इज इन द अल्टरनेटिंग फॉर्म. म्हणजे तो कोणत्या फॉर्ममध्ये असेल? AC फॉर्ममध्ये असेल. नेक्स्ट वन इज द DC सप्लाय. DC काय असतो? जनरली डायरेक्ट करंट, तो आपण स्टोअर करतो. AC जो आहे AC थ्रू आपण DC मध्ये कन्वर्जन करतो आणि देन तो DC आपण युटिलाइज करतो. मग AC आणि DCचा डिफरन्स कसा आहे तर कसं कळणार आपल्याला? टाईप्स किंवा ॲप्लिकेशनवरनं. फॉर एक्झाम्पल युअर मोबाईलमध्ये तुम्ही बॅटरीज यूज करता. दॅट बॅटरी इज द एक्झाम्पल ऑफ युअर DC सप्लाय. अगेन युअर व्हेकल्समध्ये पण तुम्ही बॅटरीज यूज करता. त्या बॅटरी इज द एक्झाम्पल ऑफ DC सप्लाय. Then what is the example of AC supply, or what are the applications? Your household application like your fridge, your mixer, then your press, that is iron, then oven, and all the electronics and electrical equipment considered in your हाऊसहोल्ड ॲप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल अजून त्यात आपण लाईटिंग पण इल्युमिनरी कन्सिडर करू शकतो. हे सगळ्या कशाच्या अंडर येतात किंवा कोणत्या सप्लायवरती चालतात? त्या AC सप्लायवरती चालतात. तेच जर इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं किंवा आपल्या कॉलेजमध्ये बघितलं, कॉलेजमध्ये मोठ्या पॉवरचे पण किंवा मोठ्या पॉवर रेटिंगचे पण इक्विपमेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितलं असेल, विहिरीवरची पाण्याची मोटर असेल, ती पण कशावरती चालते? 3 फेज सप्लायवरती ती पण AC सप्लायवरती चालते. मग असे हे टाईप्स ऑफ सप्लाय आहेत. एक फर्स्ट वन असतो AC सप्लाय अँड सेकंड वन असतो DC सप्लाय. AC सप्लाय जो आहे तो अगेन 2 कॅटेगरीजमध्ये डिवायडेड आहे. कोणता? एक असतो सिंगल फेज AC आणि सेकंड वन असतो 3 फेज AC सप्लाय. कोणत्या टाईपचे झालेत? सिंगल फेज AC सप्लाय अँड सेकंड वन 3 फेज AC सप्लाय. सिंगल फेज AC सप्लाय म्हणजे तो कुठे यूज करतो? जो घरामध्ये येतो तो सप्लाय तुमचा सिंगल फेज सप्लाय असतो. कोणी सांगू शकतं किती व्होल्ट सप्लाय येतो घरामध्ये? Yes, how many volt supply is available in your household application? 240 ma'am. 240 वोल्ट. ओके, त्याला काही फ्रिक्वेन्सी वगैरे असते का? काही ऐकलंयत का पुढे कधी? येस, एनीवन? AC supply having the frequency whereas DC supply does not have any frequency. DC मध्ये फ्रिक्वेन्सी किती असते? 0. AC मध्ये फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्ज. त्यामुळे सप्लाय जो आहे, सप्लाय सांगताना कसं सांगणार? सिंगल फेज AC सप्लाय इज हाऊ मेनी सप्लाय? दॅट इज 230 or 240 वोल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय. दॅट इज सिंगल फेज सप्लाय. मग 3 फेजसाठी किती असणार आहेत? कोणी सांगेल 3 फेजसाठी किती व्होल्टेज असतं? किती पॉवर रेटिंग असते किंवा किती व्होल्टेज रेटिंग असते? Ma'am, 440. Yes, it's 440. 440 volt 50 hertz AC supply. So single phase applications and single phase equipment runs on the 230 volt 50 hertz AC supply, whereas 3 phase applications run on 440 volt 50 hertz AC supply. आपला पहिला युनिट काय आहे? तर सिंगल फेज AC सिरीज सर्किट. सिंगल फेज AC सिरीज सर्किट म्हणजे किती टाईपचा कोणता व्होल्टेज सोर्स असेल तिथे? 240 वोल्ट सिंगल फेज 50 हर्ट्ज AC सप्लाय. यामध्ये आपल्याला सिरीज सर्किट बघायचे. सिरीज मीन्स व्हॉट? There are 2 types of network combination. One is series combination and second one is parallel combination. Series means end to end connection. Whenever 2 एलिमेंट आहे, रजिस्टर कन्सिडर केले, दोन रजिस्टर शेजारी कनेक्टेड असेल तर त्यांना तुम्ही काय म्हणणार? सिरीज म्हणणार. तेच जर समोरासमोर कनेक्टेड असेल तर त्यांना तुम्ही काय म्हणणार? पॅरलल म्हणणार. ओके, सो दिस इज युअर सिंगल फेज AC सिरीज अँड पॅरलल. मग सिरीज सर्किटमध्ये काय टॉपिक आहेत?
तर जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज फेजर रिप्रेझेंटेशन RLC एलिमेंट. व्हॉट इज RLC? येस एनीवन? व्हॉट इज RLC? येस. What is RLC? What is R? What is L? What is C? R is nothing but the resistor. FW मध्ये शिकला असाल तुम्ही, बरोबर का? आय एम ऑडिबल? Yes, ma'am. Okay. R is the resistor, whereas L is the inductor and C is the capacitor. ओके. मग हे RLCचं जे कॉम्बिनेशन आहेत, हे सिरीजमध्ये कॉम्बिनेशन असणारे जे सर्किट्स आहेत ते आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये बघायचे आहेत आणि त्याच्या रिलेटेड्सचे न्यूमरिकल, त्याच्या रिलेटेड्सच्या ऑल दी थिंग्स. फॉर एक्झाम्पल काय असेल? रेझोनन्स असेल, बँडविड्थ असेल, ट्रायंगल्स असतील, रेक्टँगल इम्पिडन्स असेल, रिॲक्टन्स असेल, ऑल दी एलिमेंट्स दॅट इज RLCच्या रिलेटेडचं AC सिरीज सर्किटमध्ये बघणार. मग कॉम्बिनेशन्स कसे असतील? आयदर RL सिरीज सर्किट असेल, RC सिरीज सर्किट असेल, RLC सिरीज सर्किट असेल. ओके. या 3 टाईपचे सर्किट्स आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये बघायचे. सिमिलरली फॉर द पॅरलल वी हॅव टू लर्न इन द सेकंड युनिट. काय आहेत? सिंगल फेज AC पॅरलल सर्किट. मग कॉम्बिनेशन परत काय तयार होतात? RC पॅरलल, RL पॅरलल अँड RLC पॅरलल. हे तिन्ही कशामध्ये बघणार मग तुम्ही? सिंगल फेज AC पॅरललमध्ये बघणार आहेत. ओके. थर्ड युनिट आहे 3 फेज सर्किट. इथपर्यंत तुम्ही सिंगल फेज सर्किटबद्दल बघितलं. त्यानंतर 3 फेज सर्किट. 3 फेज सर्किटमध्ये काय असणार आहेत? रिलेटेड टू युअर आउटडोअर ॲप्लिकेशन्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 फेज पॉवर यूज करतायत, तर 3 फेज पॉवरचे रेटिंग कसे असणार आहेत? त्याला यूज करणारा ट्रान्सफॉर्मर किती रेटिंगचा असणार आहे? जर तुमची आउटपुट रिक्वायरमेंट काय आहे आणि त्याला कंपॅरेटिव्हली इनपुट रिक्वायरमेंट काय असेल, हे कशावरनं कळेल आपल्याला? या 3 फेज सर्किटच्या युनिटमध्ये. मग त्यात बॅलन्स, अनबॅलन्स, देन व्हॉट इज 3 फेज पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, देन फेजर रिप्रेझेंटेशन, फेज सिक्वेन्स एक्सेट्रा कशामध्ये असणार आहेत? 3 फेज सर्किटच्या अंडर. नेक्स्ट वन इज द नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल ऑफ DC सर्किट ॲनालिसिस. हा जो युनिट आहे यामध्ये आपल्याला मोस्टली न्यूमरिकल्स बघायचे आहेत. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. इफ यू आर कन्वर्टेड युअर व्होल्टेज सोर्स इंटू करंट सोर्स or current source into voltage source. I think that is included in your FW also, that unit. That is very basic unit. Star delta transformation, mesh analysis, node analysis, that is the basic things जे की ओहम्स लॉ आणि किर्चॉफ्स लॉ वरती डिपेंडंट आहे. हे आपल्याला कशामध्ये बघायचं आहे? नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल ऑफ DC ॲनालिसिस सर्किटमध्ये. ओके. अँड लास्ट वन इज द नेटवर्क थेरम. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक 16 मार्क्सचा तुमचा टोटल युनिट आहे हा. याच्यामध्ये आपल्याला 6 टाईपच्या डिफरंट थेरम्स बघायचे आहेत. थेरम्सचा यूज कशासाठी होतो? जेव्हा इन प्रॅक्टिकल, इन फ्युचरमध्ये जेव्हा आपण एखादं सर्किटला मिनिमाइज करतो किंवा आय एम ऑडिबल? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. जेव्हा आपण एखाद्या सर्किटला कॉम्प्रेस करतो किंवा मल्टिपल ब्रांचेस असणारं एखादं सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये एखाद्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये किती करंट आहे, किती व्होल्टेज आहे, हे जर कळायचं असेल तर आपल्याला ह्या थेरम्सचा यूज होतो. मग कोणत्या कोणत्या थेरम्स आहेत? तर सुपरपोजिशन, थेव्हिनियन्स, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम अँड रेसिप्रोसिटी अँड ड्युएलिटी. या 6 थेरम्स ज्या आहेत ह्या आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायच्या आहेत. ओके. टोटल there are 5 units. Out of your 5 unit, maximum weightage is given to your network theorems. Okay. Name of the subject is electric circuit. त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम इलेक्ट्रिक सर्किट आहेत ते करायचे यामध्ये बघायचे आहेत. अगेन आय एम रिपीटिंग, युअर इलेक्ट्रिक सर्किट इज अटलिस्ट जर 100%चं जर वेटेज कन्सिडर केलं तर 100% वेटेजपैकी 60% वेटेज तुम्ही न्यूमरिकलला द्या आणि 40% थेअरीला द्या. 60% न्यूमरिकल जेव्हा तुम्हाला कळतील त्यावेळेला तुम्हाला 40%ची जी थेअरी आहे ती ऑटोमॅटिकली कळणार आहे. ओके. गॉट द कन्सेप्ट? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am.
My screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Before going to start our directly first unit, I am just taking the overview of your AC and DC topic. Okay, let us see. This one is the your DC part, whereas this one is your AC part. Okay, now Ohm's law in DC circuit. What is the Ohm's law? Ohm's law is equals to V is equals to I into R. Okay, what is the exactly formula statement of your Ohm's law? In any circuit, we can find out the resistance whenever temperature your voltage is constant. At the time, in any circuit, we can find out the current or voltage if the resistance and temperature is constant. Is some type of ओहम्स लॉ इक्वेशन. ओके, या व्यतिरिक्त काही ओहम्स लॉचं इक्वेशन किंवा थेरॉटिकली कन्सेप्ट आहेत का काही, कोणी सांगेल? Yes, anyone? What is Ohm's law? Ma'am, it is a